तो घोष तरी उपसंहरला, परी पडिसाद होता राहिला. तेणे दळभार विध्वंसिला कौरवांचा. तो घोष तर शांत झाला, पण त्याचा प्रतिध्वनी जो शिल्लक राहिला होता, त्यामुळेच सर्व कौरवांच्या सैन्याची दाणादाण उडाली. जैसा गजघटा आणतू, सिंह लीला विदारितू, तैसा हृदयाते भेदितू कौरवांचिया. हत्तींच्या कळपाची सिंह लीलेनीच जशी फाकाफाक करतो, तशी कौरवांची अंतःकरणे त्या प्रतिध्वनीने भेदून टाकली. तो गाजत जव ऐकती, तव उभेची हिये घालिती, एकमेकांते म्हणती सावध रे सावध. तो प्रतिध्वनी दुमदुमत असताना जेव्हा त्यांच्या कानावर आला, तेव्हा उभेपणीच त्यांच्या काळजाने ठाव सोडला. त्यातले त्यात ते एकमेकांना अरे सावध म्हणू लागले. तिथ बळे प्रौढी पुरते, महारथी वीर होते, तीही पुनरपी दळाते आवरिले. त्या सैन्यात पराक्रमाने व मोठेपणाने जे पुरे शूर महारथी होते, त्यांनी पुन्हा सैन्याला आवरले. मग सरीसेपणी उठावले, दुणवटोनी उचलले, तया दंडीक शोभले लोकत्रये. मग ते लढण्याच्या तयारीने सिद्ध झालेले व दुप्पट जोराने उसळले. त्या सैन्याच्या उसळण्याने तिन्ही लोक त्रस्त झाले. तेथ बाणवरी धनुर्धर, वर्षताती निरंतर, जैसी प्रळयांत जलधर अनिवारका. त्यावेळी प्रलयकाली मेघ ज्याप्रमाणे अनिवार वर्षाव करतात, त्याप्रमाणे धनुष्य धारण करणारी योद्धे बाणांचा एकसारखा वर्षाव करू लागली. ते देखलिया अर्जुने संतोष घेऊनी मने, मग संभ्रमे दिठी सेने घाली तसे. अर्जुनाने ते पाहून मनात संतोष मानला आणि मग उत्सुकतेने सैन्याकडे नजर फेकली. तव संग्रामी सज्ज जाहले, सकळ कौरव देखिले, तव लीला धनुष्य उचलले पंडुकुमरे. तेव्हा युद्धाला तयार असलेले सर्व कौरव त्याने पाहिले. मग पांडुपुत्र अर्जुनाने लीलेनेच धनुष्य उचलून घेतले. ते वेळी अर्जुन म्हणत असे, देवा आता झडकरी रथू पेलावा, नेऊनी मध्ये घालावा दोही दळा. त्यावेळी अर्जुन म्हणाला, देवा आता चटकन रथ हाकावा व तो दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेऊन उभा करावा. जव मी नावेक हे सकळ वीर सैनिक, न्याहाळीनं अशेख झुंजते ते. जोपर्यंत हे सर्व झुंजण्याकरता आलेले शूर सैनिक मी क्षणभर पुरते न्याहाळून पाहीन, तोपर्यंत रथ उभा कर. येथा आले असती आघवे, परी कवणींसी म्या झुंजावे, हे रणी लागे पहावे म्हणून या. येथे सर्व आले आहेत, पण मी रणात कोणाबरोबर लढावे याचा विचार करणे जरूर आहे, म्हणून मी पाहतो. बहुत करुणी कौरव हे आतुर दुस्वभाव, वांटिवे विण हाव बांधिती झुंजी. फार करून हे कौरव उतावीळ व दुष्ट बुद्धीचे असून पुरुषार्था वाचून युद्धाची हाव धरतात. झुंजाची आवडी धरिती, परी संग्रामी धीर नवती, हे सांगोनी रायाप्रती काय संजयो म्हणे. ते लढाईची हौस तर बाळगतात, पण युद्धात टिकाव धरत नाहीत. इतके सांगून संजय धृतराष्ट्र राजाला पुढे काय म्हणाला. ऐका अर्जुन इतुके बोलिला, तव श्रीकृष्णे रथू पेलिला, दोही सैन्यान माझी केला उभा तेणे. ऐका, अर्जुन एवढे बोलला. इतक्यात श्रीकृष्णाने रथ हाकला व त्याने तो दोन्ही सैन्यांमध्ये उभा केला. जेथ भीष्म द्रोणादिक, जवळिकेची सन्मुख, पृथ्वीपती आणिक बहुता आहाती. ज्या ठिकाणी भीष्म, द्रोण आदी करून आप्त संबंधी व आणखी पुष्कळ राजे पुढे उभे होते, तेथ स्थिर करून या रथू अर्जुन असे पाहतू. तो दलभार समजतो संभ्रमेंसी. त्या ठिकाणी रथ थांबवून अर्जुन तो सर्व सैन्य समुदाय उत्सुकतेने पाहू लागला. मग देवा म्हणे, देख देख ही गुरुकूत्र अशीख, तव कृष्णमनी नाविक विस्मू जाहला. मग म्हणाला, देवा पहा पहा, हे सगळे भाऊबंद व गुरु आहेत. तेव्हा ते ऐकून श्रीकृष्णाच्या मनाला अचंबा वाटला. तो आपण या आपणे म्हणे, इथ काही कवण या जाणे, ही मनी धरिले येणे, परी काही आश्चर्य असे. तो श्रीकृष्ण आपल्या मनाशीच म्हणाला, ह्यानी ह्यावेळी ही काय मनात आणली आहे कुणास ठाऊक, पण काहीतरी विलक्षणच असावे. ऐसी पुढीलसे घेतू, तो सहजी जाणे हृदयस्थू, परी उगा असे निवांतू तिये वेळी.
याप्रमाणे पुढचे त्यांनी अनुमान बांधले. तो सर्वांच्या हृदयात राहणारा असल्यामुळे त्याने ती सहज जाणली. परंतु त्यावेळी तो काही न बोलता स्तब्ध राहिला. तव तीथ पार्थू सकळ, पितृ पितामह केवळ, गुरु बंधू मातुळ देखता जाहला. तो तिथे केवळ आपली चुलती, आजी, गुरु, भाऊ, मामा या सर्वांचंच अर्जुनाने पाहिली.